निवडणुकीमध्ये दिल्ली कनेक्शन आहे का अशी चर्चा सध्या रंगू लागली आहे। कारण अध्यक्षपदासाठीच्या माघारीसाठी दिल्लीपर्यंत फोनाफोनी केली गेली आहे। महाराष्ट्रातील एका ज्येष्ठ नेत्यानं दिल्लीमध्ये फोन केल्याची माहिती मिळते आहे। सत्ताधारी पक्षातील नेत्याच्या अध्यक्षपदाची उमेदवारी माघार घेण्यासाठी दिल्लीपर्यंत फोन गेलाय अशी चर्चा सध्या रंगू लागली आहे। दिल्लीतून आदेश आल्यानंतरच राजकीय नेत्यांनी माघार घेतली अशी चर्चा सध्या सुरू आहे। राज्यामध्ये सगळ्यात मोठ्या सत्ताधारी पक्षातच मतभेद निर्माण होऊन दिल्लीपर्यंत फोन गेल्याची राजकीय वर्तुळामध्ये जोरदार चर्चा सुरू झाली आहे। आणि या सगळ्या विषयी अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर सध्या आपल्या सोबत आहेत। संदीप, दोन निवडणुका गेल्या काही दिवसात महत्त्वाच्या ठरलेल्या होत्या, चर्चेच्या होत्या। त्यामध्ये एमसी अर्थातच महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आणि त्याचबरोबर महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन या दोन्ही निवडणुका राजकीय पक्षांशी संबंधित होत्या। आणि नुकताच एमसीएचा कालच निकाल जाहीर झालेला आपल्याला माहिती आहे। अध्यक्ष उपाध्यक्ष जे त्यांचे निकाल जाहीर झालेले आहेत। मात्र या सगळ्या निवडणुकीच्या दरम्यान दिल्लीपर्यंत फोनाफोनी झालेली आहे। महाराष्ट्रातल्या एका ज्येष्ठ नेत्यानं दिल्लीमध्ये फोन केला। एका सत्ताधारी पक्षाच्या राजकीय नेत्यानं खरं तर अध्यक्षपदाच्या उमेदवारीमध्ये रस दाखवलेला होता, उमेदवारी अर्ज देखील भरलेला होता। मात्र त्यानंतर विरोधी पक्षातले नेते आणि सत्ताधारी पक्षातले नेते यांची चर्चा झाली आणि त्यानंतर दिल्लीपर्यंत त्याबाबत फोनाफोनी झाली आणि दिल्लीमधून पुन्हा त्या नेत्यापर्यंत किंवा त्या पक्षापर्यंत एक आदेश पाठवण्यात आला किंवा एक फोन गेला की ही माघार घ्यावी लागेल आणि त्यानंतर त्या राजकीय नेत्यानं खरं तर माघारची ती घेतली आहे। मात्र या सगळ्यामधून महाराष्ट्रातल्या एका सत्ताधारी राजकीय पक्ष जो आहे त्या पक्षातलीच मतभेद जे आहेत ते आता अखेर चव्हाट्यावर आलेले आहेत। खरं तर दबक्या आवाजामध्ये ही सगळी चर्चा गेल्या काही तासांपासून सुरू होती। मात्र आता आपल्याला सूत्रांकडून नक्कीच संदीप, खरं तर ही महत्त्वाची अपडेट म्हणावी लागेल। यामुळे राजकीय वर्तुळात नेमक्या काय चर्चा सुरू होतात हे बघणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।